हॅलो माईक चेक। आता पहिले जेव्हा मी घरून आलो तेव्हा माईकचा आवाज चेक केला की कसा येतोय, तरी ती घाण झालीच परत, कारण माईकवरती आता काही डाऊट नाही आहे, कारण कॅमेरा चेंज आहे। स्वप्नीलचा मला फोन आला लगेच की रथाची पूजा चालू आहे म्हणे, तर तुला तो कॉन्टेंट शूट करायचा होता। आमचं रूमवरती असंच बोलणं झालं होतं की मला रथ उत्सव शूट करायचा आपल्या जळगावचा, तर केव्हाही दिसलं तर मला सांग। लगेच फोन आला की तू जा आणि शूट कर। वा, नशीब पाहिजे तर असं, पण हे लोक घाण करतील आता। झाला हो शेट, लगेच सिग्नल उघडला। माझं काम कसं असतं माहिती का, मी जे काही प्रत्येक ब्लॉग शूट करतो किंवा काही जरी शूट करतोय ना, ते असं वाटतं की यार क्वालिटी ब्लॉग दिला पाहिजे, पण त्याच्यामुळे माझी कन्सिस्टन्सी उगते आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करणं मला खूप माझ्या चॅनलसाठी खूप गरज आहे। आणि कन्सिस्टन्सी खूप गरज आहे आपल्या चॅनलसाठी। तर मग बघू, प्रयत्न करू थोडासा जास्त एक्स्ट्रा मेहनत करून आपण काय देऊ शकतो आहे, पण डेली ब्लॉग तर करायची आहे। डेली ब्लॉग करणार आहे भाऊ आता, फक्त मोटो ब्लॉगने साथ दिला पाहिजे, कारण मी कुठेही जातो आहे ना किंवा डायरेक्टली कसा पोहोचतो आहे हे त्याच्यातून कळत नाही की मी डायरेक्टली एका ठिकाणावरून डायरेक्ट दुसऱ्या ठिकाणावर गेलो, पण असं मोटो ब्लॉगमधून कळतं की हां मी आता रथ चौकात जातो आहे। हां समजलं का, खाली समोर काय दिसतंय, हनुमंत कथा दिव्य दरबार। तर बागेश्वर बाबा येणार आहे लवकरच, सो खूप मजा येणार आहे। हा माहोल आहे खतरनाक। पूजा चालू आहे रथाची। हा प्रभू श्रीरामांचा रथ आहे, तर पटपट दर्शन करून घ्या आपल्या ब्लॉगमधून, बाकीचे मी फुटेज घेतोय अजून। चला